काय बेटा फ्री फॉल किंवा त्याला म्हटलं जातं ग्रॅव्हिटेशन आहे सॉरी त्याच्यानंतरचा टॉपिक आहे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. हे दोन टॉपिक आपल्याला या ठिकाणी कव्हर करायचे. ग्रॅव्हिटेशन चॅप्टरमध्ये शिकत असताना आपण सुरुवातीपासून एक शिकलं सर एखाद्या वस्तूला ज्यावेळेस तुम्ही घेतला टाकल्यानंतर ते जेवढे काही फोर्स तुम्ही अप्लाय करता त्याचा फोर्स संपूर्णपणे ती वस्तू तेवढ्या हाईट करून जाते बेटा. आणि ते ठराविक कालावधी झाल्यानंतर पुन्हा त्याचे काय अप्लाय केलेला फोर्स आहे ती वेलॉसिटी झिरो होते आणि वेलॉसिटी झिरो झाल्यानंतर त्या उंचीवरून ते वस्तू पडायला लागते खाली पडायला. आता उंचीवरून ज्यावेळेस वस्तू ते खाली पडायला लागते त्या वस्तूवर फक्त एकच फोर्स अप्लाय होतो. कोणता फोर्स अप्लाय होतो एकच सांगा बरं का बेटा. यस कोणता फोर्स होतो सांगा बेटा सांगा लवकर कोणता होतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कोणता फोर्स होतो बेटा ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्या ठिकाणी अप्लाय होतो. म्हणजे हा त्याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स फक्त एकच फोर्स अप्लाय होत असेल तर त्याला होतात फ्री फॉल. नीट लक्षात घ्या. फक्त कोणता आता समजा रिमोट आहे फोन खाली पडू लागलाय तर याच्यावर काय फोर्स अप्लाय होऊ लागलाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि जर ग्रॅव्हिटेशनल फोर्सच जर अप्लाय होत असेल तर त्याला आपण काय म्हणत असतो फ्री फॉल असं म्हणत असतो. पण बाळांनो आपल्या ऍटमॉस्फिअर मध्ये आपल्या अर्थ मध्ये फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे का नाही बेटा. आता हवा आहे का नाही हवा आहे तो वरून समजा एखादी कागद आहे कागद पुढे समजा एक कागद आहे कधी कागद आता मी टाकतो थोडा वेगाने चालले का नाही तो अजून काय करतो थोडं लाईट पुढे जातं टाकतो चालले वेगानं चालले नाही म्हणजे काय पडायला तर खालीच पुढे पाहिजे. पण त्याचा विषय काय माहिती त्या ठिकाणी ऐका काय बोलतो फक्त मी काय म्हणतोय एकच फोर्स अप्लाय व्हायला पाहिजे. कोणता फोर्स अप्लाय व्हायला पाहिजे बेटा कोणता सांगा ना कोणता फोर्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि जर ग्रॅव्हिटेशनल फोर्स जर अप्लाय होत असेल तरच त्याला आपण काय म्हणत असतो सांगा बरं का बेटा फ्री फॉल. पण आता म्हणून खाली पडताना काय होऊ लागला सर त्या ठिकाणी त्याच्यावर फोर्स अप्लाय झालेला ना बरोबर आहे बेटा. कोणता फोर्स अप्लाय व्हायला सर त्याच्यावर फ्रिक्शनल फोर्स हवा आहे ना फ्रिक्शनल. आणि दुसरी बघा कधी उंच अशा पर्वतावर जाऊन माउंटेनवर जाऊन तुम्ही कुठे हिल स्टेशनला गेलो लोणावळ्याला गेलो कधी पुण्यात गेला असेल तर तुला माहितीये तर टायगर हिल स्टेशन म्हणून आहे किंवा माथेरानला गेला असाल तर उंच दऱ्याहून ज्यावेळेस तुम्ही खाली एखादी वस्तू टाकता माझा युट्यूबला व्हिडिओ आहे तुम्ही जाऊन बघा ब्लॅक टी शर्टवर माझा व्हिडिओ आहे बघा. म्हणजे ते कोकणामध्ये फिरायला गेल्यानंतर पावसाळ्यामध्ये मी गेलो होतो वरून दरीतून खाली म्हणजे काय होऊ लागलं जेव्हा पाणी खाली पडतो ना ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे पाणी खाली पडतो तर ते पाणी काय होऊ लागलं माहितीये का वरी रिव्हर्स मारलेलं पाणी खाली जाणं गेलं पाणी रिव्हर्स मारलेलं का त्या दर्यातून काय होऊ लागलं तो खालचा फोर्स आहे हवा तो वरी ढकलू लागली त्याला आला का लक्षामध्ये. आणि धबधबा खाली पडायचा छोटा धबधबा होता मोठा मोठा बारीक बारीक झरे होते खाली न पडता कुठे येऊ लागले वरच्या साईडला ड्रॉपलेट मध्ये त्याचं रूपांतर होऊ लागलं एकमेकांपासून सेपरेट होऊ लागले डिस्पोर्ट होऊ लागले. हा जो काही फिनॉमिनॉन आहे हा जो फोर्स अप्लाय झाला खालून वरच्या डायरेक्शन मध्ये त्या फोर्सला आपण बायॉन्ड फोर्स म्हणतो. कोणता फोर्स म्हणतो बेटा सांगा बरं का कोणता फोर्स म्हणतो बायॉन्ड फोर्स. म्हणजे किती फोर्स अप्लाय झाले सर दोन झाले एक होता फ्रिक्शनल फोर्स आणि दुसरा होता बायॉन्ड फोर्स. एक सिंपल प्रश्न सांगा की हा जो जे काही म्हणतो तुम्हाला फ्री फॉल हा फ्री फॉल पृथ्वीवर पॉसिबल आहे का नाही. जरी वाटत असेल आपल्याला पण एक्झॅक्ट आहे का नाही. मग काय मग बेटा ह्याच्यासाठी तुम्ही लपीला शिकवतो बघा एक 30 टावर काहीतरी होता त्या टावरवर एक काय होता एक पंख होता आणि एक हातामध्ये बॉल होता. हा एक एक्सपेरिमेंट केलं ना ती व्हिडिओ पण दाखवतो तुम्हाला मी. तर त्या ठिकाणी काय झालं पुन्हा जर समजा तुम्ही त्या दगडाला सॉरी त्या बॉलला आणि जर सुद्धा एखाद्या पक्षाचा पंख आहे हा दोघांना जर एका गतीने टाकला किंवा एका स्पीडने टाकला किंवा ऍट अ सेम डिस्टन्स टाकलं तर मला प्रश्नाचं उत्तर द्या सर्वात पहिला कोण पोहोचणार आहे बेटा दगड पोहोचणार बरोबर आहे. आणि तो हलत 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 डुलायची नागिन निघाली नागोबा डुलायला लागला तो हळूहळू खाली येतो बरोबर आहे. पण बाळांनो हे जर व्हॅक्यूम मध्ये गेलात व्हॅक्यूम म्हणजे काय तिथे कोणत्याही प्रकारचा ऍटमॉस्फिअर प्रोजेक्ट नाही. आणि असा जो परिसर असतो की त्या ठिकाणी व्हॅक्यूम सॉरी ऍटमॉस्फिअर प्रोजेक्ट राहत नाही त्याला आपण त्या ठिकाणी व्हॅक्यूम म्हणतो. काय म्हणतो बेटा सांगा त्याला व्हॅक्यूम काय म्हणतो सांगा बरं का बेटा व्हॅक्यूम म्हणतो. काय म्हणतो बेटा व्हॅक्यूम. आणि हा जो व्हॅक्यूम आहे या व्हॅक्यूम मध्ये त्या पंखाला जरी टाकला
आणि ते आता काय म्हणलं ते बॉलला जरी टाकला दोन्ही सावकाश त्याच गतीने खाली पडतो. म्हणजे काय सर फ्री फॉल इज ओनली पॉसिबल इन डॅश डॅश व्हॅक्यूम. कशामध्ये पॉसिबल आहे फ्री फॉल इज ओनली पॉसिबल इन द व्हॅक्यूम मध्ये पॉसिबल आहे. पहा बेटा फ्री फॉलची डेफिनेशन पण सांगतो. when an object falls under influence of gravitational force only, and when an object falls under influence of gravitational force only, त्याला आपण काय म्हणतो सांगा बघा बेटा फ्री फॉल काय म्हणतो. चला डेफिनेशन सांगतो बघा. फ्री फॉल काय बेटा सांगा फ्री when an object falls freely, falls beta freely under influence of gravitational force only. Influence of काय बेटा gravitational force only. Is called as free fall. Free fall it is only possible is बेटा सांगा बरं का vacuum मध्ये possible आहे सांगा बरं का बेटा स्पेलिंग बघून घ्या. It is only possible in the vacuum. The possible आहे बेटा it is only possible in the vacuum. का because vacuum मध्ये कोणत्याही प्रकारचा atmosphere असतो का no atmosphere present नाही. त्यामुळे जर समजा एखादी पंप आहे आणि कधी बॉल आहे ते दोन्ही सुद्धा कसं पडतात सेम टाइमला खाली पडतात. पण आपल्या पृथ्वीवर जर आणि हे करता येतं का क्रिएट व्हॅक्यूम करता येतं आपल्याला. असे अनेक लॅबोरेटरीज आहेत आपल्या देशामध्ये त्या जगामध्ये की त्या ठिकाणी असं काय केलं जातं व्हॅक्यूम क्रिएट केलं जातं. किंवा तुम्ही जे ऍस्ट्रॉनॉट वगैरे पाहिजे ना तुम्हाला ते चंद्र मिशनला पाठवले जातात. त्या कालपर्वा तुम्ही त्या विलियम्स आपल्या आणि ठीक आहे जी काही तिनं त्या अंतराळामध्ये होती तिने आधी अमेरिकेमध्ये आली तिनं. आता अमेरिकेचीच आहे थोडं भारताचं काय संबंध काय संबंध जाऊन राहिली तिकडे तिचं काय देणं घेणं सेन्स नाही. हा मग बघा आता काय सांगलं तू हा ती जी काही ट्रेनिंग दिली जाते ना ते ग्रॅव्हिटेशनल फोर्स चेंज केलं जातं ते ऍटमॉस्फिअर तयार केलं जातं. 2-2 वर्ष 3-3 वर्ष ट्रेनिंग देतात कमीत कमी 2-2 वर्ष. आता तुम्हाला बॉडी बिल्डर व्हायचं असेल ना की डायरेक्ट थेरी काढून तर थांबता येणार नाही बाबा तिथं. पहिला 2-3 वर्ष व्यायाम करावा लागेल जिम करावं लागेल दंडपिंड वाढवावं लागेल त्याच्यानंतर पार्टिसिपेट करावं लागेल. नाही डायरेक्ट जातून 2 दिवसात जिमला जातून बॉडी वाढते असं शक्य आहे का रे. तर हा शक्य 2 दिवसात बॉडी वाढते का बेटा नाही ना. आता समजा आपल्याला भूक लागली म्हणजे आता मला गावाला त्याच्या म्हणजे 15 दिवसाचं एक खायला थोडं जमते का बेटा. लागलं तसं खावं लागतंय गरज आहे तसं भागावं लागतंय. कोणतरी येळाला केला नाही आम्हाला सीताफळ टाकून भेटलं जातं पहिलं. पुढे काय बघा we know that force of gravity due to earth act on each and every object. आपल्याला माहिती आहे त्या पृथ्वीवर जेवढे ऑब्जेक्ट आहेत त्या प्रत्येक ऑब्जेक्टवर कोणता फोर्स आपल्या ऑर्बिटर सांगावर का सर ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय होतो. कोणता ऑर्बिटर सांगावर का सांगा लवकर कोणता फोर्स होतो सर ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय होतो. परत सांग बेटा कोणता फोर्स अप्लाय होतो सांग का सर हा सांगा कोणता बेटा सर ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय होतो. We know that the force of gravity due to earth acts on each and every object. When we are holding the stone in our hand, suppose that this is stone in my hand. पण मग हात जर काढला तर कुठं पडणार आहे खाली पडणार आहे. म्हणजे काय माझा जो हात आहे तो हात ग्रॅव्हिटेशनल फोर्सला काय करू लागलाय अपोज करू लागलाय. कधीपर्यंत जोपर्यंत त्या रिमोटचा फोर्स हा कशापेक्षा जास्त राहणार नाही माझ्या हातापेक्षा जास्त राहणार नाही. पण याचा फोर्स कधी वाढणार आहे त्याचा मास वाढलं तर वाढणार. मास वाढला तर माझ्या हाताला सर होईल का पुन्हा नाही. माझा हात काय जो काही वजन आहे त्याला सोसणार नाही.
मग ऑटोमॅटिक कुठे पडायला लागेल, माझा हात बाजूला सरकेल, नाही सारखं राहिलं तर असं तर वाटेल खाली आणि ती वस्तू खाली पडते. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, त्याच्यावर कोणता फोर्स आपला असतो, कंटिन्युअसली ग्रॅव्हिटेशनल फोर्स. बघा, when we were holding the stone in our hand, ज्यावेळेस आपण काय करतो, आपल्या हातामध्ये स्टोनला होल्ड करतो. कुणाला होल्ड करतो बेटा सांगा बरं का? when we were holding the stone in our hand, the stone was experiencing this force. आणि हा स्टोन जो आहे तो काय करतो, हा ग्रॅव्हिटेशनल फोर्सला त्या ठिकाणी एक्सपिरियन्स करतो. but it was balanced by a force that we were applying on it in the opposite direction. आता जे सांगितलं, माझा जो हँड आहे तो काय करतो, फोर्स अप्लाय करतो कोणत्या डायरेक्शन मध्ये, ऑपोजिट डायरेक्शन ऑफ अ ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या ऑपोजिट डायरेक्शन. ऍज अ रिझल्ट म्हणून हा जो स्टोन आहे तो कसा आहे बेटा, कसा आहे, रेस्ट आहे. एक उदाहरण आपल्या पुढे लॅपटॉप आहे, ठीक आहे, लॅपटॉप. आता खाली टेबल आहे, समजा मी ह्या काय केलं, टेबलावर लॅपटॉप आहे म्हणजे काय झालं, ते जो टेबल आहे, टेबल हा टेबलचा फोर्स कुणाला अपोज करू लागलाय, लॅपटॉपवर अप्लाय होणाऱ्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सला. टेबलवर ते ग्रॅव्हिटेशनल होईल का, होईल नाही. पण तो लॅपटॉप जो आहे तो लाईट वेट आहे ऍज कम्पेअर टू तुझ्यापेक्षा बेटा टेबलपेक्षा. आणि ती टेबलाची सस्टेनेबिलिटी आहे, जी कॅपॅसिटी आहे, इट कॅन विथहोल्ड दॅट लॅपटॉप अँड दॅट फाइंड्स द कॅमेरा एक्सपर्ट. पण जर समजा त्याच ठिकाणी जर 100 किलोचा जर मोठा दगड तुटून बाजूला पडणार आहे कधी बेटा, का पडणार, कारण आता काय झालं त्या ठिकाणी ह्याचा जो काही विथहोल्ड करण्याची कॅपॅसिटी होती, त्याला अपोज करण्याची जी कॅपॅसिटी होती ती काय झाली आता त्याच्या कंपॅरिझन मध्ये, त्याच्या म्हणजे स्टोनच्या कंपॅरिझन मध्ये कमी झाली. त्यावेळेस तो सुद्धा कुठे पडतो, खालच्या साईडला. पण पुढे पहा, once we release the stone from our hand, the only force that acts on it is the gravitational force of the earth. ज्यावेळेस समजा हा रिमोट हातातून सोडला तर त्यावेळेस त्या रिमोटवर फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होत असतो. स्टोन फॉल्स डाऊन अंडर इट्स इन्फ्लुएन्स. आणि त्यावेळेस हा जो दगड आहे, हा जो रिमोट आहे, तो फक्त कशाच्या इन्फ्लुएन्सच्या खाली पडतो बेटा, ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या इन्फ्लुएन्स मध्ये. कशाच्या इन्फ्लुएन्स मध्ये, ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या इन्फ्लुएन्स मध्ये खाली पडतो. Whenever an object moves under influence of gravity alone, त्याला अंडरलाईन करावं लागेल. बघा डेफिनेशन आहे आता जे दिलेलं तेच आहे. Whenever an object बरोबर, whenever an object moves under the influence of force of gravity alone, जोपर्यंत एखादे ऑब्जेक्ट काय होतो, इन्फ्लुएन्स ऑफ फोर्स ऑफ ग्रॅव्हिटीच्या अलोन मध्ये पडतो. म्हणजे काय, म्हणजे फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या इन्फ्लुएन्स मध्ये खाली पडत असतो, त्याला म्हणतात फॉलिंग फ्रीली. म्हणजे तो ऑब्जेक्ट कसा पडत आहे, फ्रीली फॉल होत आहे. कसा फॉल होत आहे बेटा सांगा, फ्रीली फॉल होत आहे. तर द रिलीज द स्टोन इज इन फ्री फॉल. आणि जो काही स्टोन आपण रिलीज केलाय तो हा फ्री फॉल मध्ये आहे. इन फ्री फॉल द इनिशियल वेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट इज 0. लक्षात घ्या, इथं महत्वाचं आहे. का म्हणलं बघा, इनिशियल वेलॉसिटी, कोणती वेलॉसिटी बेटा, इनिशियल वेलॉसिटी हे युने दाखवतात. कशाने दाखवतात, युने. आणि फ्री फॉल मध्ये 0 इनिशियल वेलॉसिटी असते. का बरं असते, कारण इथूनच फोर्स अप्लाय होणार. आणि सुरुवातीला इथं रेस्ट आहे ना, रेस्ट मध्ये फोर्स किती असतो, 0. तिथून खाली पडायला लागला आणि पुन्हा काय होतं, इन्क्रीज व्हायला लागतं. इनिशियल वेलॉसिटी काय असते, 0 असते. and goes on increasing due to acceleration due to gravity of the earth. आता मी इथं धरलाय, याचं काय सांगा बरं का, इनिशियल वेलॉसिटी गती किती आहे, 0 आहे. पण मी याला सोडलो, खाली पडायला लागलं, त्याच्यामध्ये गती कुणामुळे निर्माण झाली, ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. मग आता गती वाढायला लागते का कमी होते, वाढायला लागते. जे सुविधा ब्रिक्सला खाली म्हणजे आणण्याकडे कॅप्सूल वगैरे भेटला असेल, तुम्ही जर भेटला असाल तर त्या अक्षरशः तुम्ही नीट ऑब्झर्वेशन केला का, वरचं जळाले, अक्षरशः काळं पडलं होतं, वरचं पूर्ण काळं झालं पूर्ण वर्ष. कसं काय माहितीये, ज्यावेळेस तेवढ्या ऊन एखादी वेगवान म्हणजे वस्तू खाली येत असते, त्यावेळेस जो आपला अर्थचा ऍटमॉस्फिअर आहे, त्या अर्थच्या ऍटमॉस्फिअर सोबत तो जो काही कॅप्सूल आहे त्याचं फ्रिक्शन होतं, घर्षण होतं. आणि घर्षण एवढ्या गतीने असतो की एखादी वस्तू जर असेल तर ती जळून जाते डायरेक्ट. मग काय, आणि त्याच्यावर पेंटिंग असते, विशेष प्रकारची पेंट असतो, पेंट, जेणेकरून काय करतात, हीट रेजिस्टंट, म्हणजे हीट वाढू देत नाही त्याचं त्या ठिकाणी. आणि तशा प्रकारचा होता. आणि नीट बैठलं तर खाली टाकल्यानंतर काय केले माहिती आहे, त्याच्यावर पहिलं पाणी मारलं, बैठलं, पाणी मारलं ते बैठलं. का पाणी मारले, लावे गरम होते, कशामुळं,
घर्षणमुळं आता आपलं कुदरत फिरलं नाही. थोड्या वेळानं बघा गरम होतं का नाही सांगा बरं का फ्रिक्शन झाला, घर्षण झाला, काय होतं गरम होतं. हाताला हात घासा तर काय होतंय, हात गरम होतो म्हणजे काय झाला, फ्रिक्शन झाला. म्हणजे कुठेही काय फ्रिक्शन झालं तर काय होते, उष्णता निर्माण होते. त्याच पद्धतीने जंगलामध्ये झाडाला झाड घासतो, वाळल्या झाडाला झाड घासलं तर काय होतं सांगा बरं का बेटा, जाळ लागतं. अनेक वेळेस असं मागच्या वेळेस फ्लोरिडा का कॅलिफोर्नियामध्ये अमेरिकेमध्ये झाड लागलं होतं, कितीतरी झाड लागलं होतं, भयानक लाखो करोड रुपयाचा नुकसान त्या ठिकाणी झालं. कालची घटना हैदराबाद मध्ये काय झालंय, आयटी पार्क तयार करायचा आहे. आता आयटी पार्क तयार करण्यासाठी त्या ठिकाणी काय लागणार, जागा लागणार आहे आयटी पार्क करायला. आणि 400 एकरची जागा आहे आणि त्या 400 एकरच्या जंगलला त्या ठिकाणी तोडून त्या ठिकाणी काय करण्यात लागलं, म्हणजे आयटी पार्क त्या ठिकाणी करण्यात लागलं. आता तिथं दोन लॉजिक आहेत. एक दृष्टिकोनाने विचार करायला गेलं, येस रॉंग आहे, रॉंग आहे. दुसऱ्या दृष्टिकोनाने करायला गेलं विचार, गरजेचं आहे. सतत का गरजेचं आहे. तुम्ही कधी हैदराबादला जाताना अलीकडल्या साईडला बघा पटेंचुरू नावाचं एक हे आहे आणि तिथे एंट्री वरी केलं, एक सिटी चालू होते. दॅट इज अ फायनान्शियल कॅपिटल असं म्हटलं जातं, जिल्हा साईड. त्या बिल्डिंग बघितलं तर अक्कल काम करणार. अमेरिकेत नसतील तेवढ्या भारी बिल्डिंग आहे तिथं वाटत. 27 किलोमीटर तर ते साईड असतं. मला ते सांगायचं तुम्हाला, मुलामध्ये काय म्हणायचं माहितीये का, समजा जे काही 400 एकर जागा त्या ठिकाणी अलोकेट करत आहे, बांधत आहे, स्वयंसेवक करत आहे. हैदराबादला ऑलरेडी त्या ठिकाणी एक हे आहे, काय म्हणतो त्याला, अभयारण्य आहे, त्याला काय म्हणतो आपण, ते प्राण्यांचं प्राणी संग्रहालय आहे बरं का तिथं. मुलामध्ये 400 एकर जागा केले, स्वयंसेवक केले, कटिंग वगैरे जे झालं, व्हिडिओ आले त्याच्यामध्ये, पोरं इकडे तिकडे पळाले, ते तेवढं तसं नाही, तिथे काय तुम्ही एडिट केलेलं आहे, पळाले असेल 100% हात वगैरे पळाले, तो भाग वेगळा झाला. पण आता सर प्रश्न पडला की सर तो गरजेचं काही गरजेचं आहे बेटा, दोन्ही गरजेचं, दोन्ही गरजेचं. कसं गरजेचं सर, आपल्याला एक महागाई बार शिकत असतो तुम्हाला की कोणतेही जे डेव्हलपमेंट असतं देशाचं, या कशाचे जे काही सभ्यता असतात, सिव्हिलायझेशन असतात, ती कशाच्या बाजूला होतात, नदीच्या बाजूला होतात. आणि ऑलरेडी हैदराबादच्या सध्या म्हणजे बँगलोरच्या नंतर हैदराबाद आयटी पार्क म्हणजे सध्या टॉपला चाललंय. पुणे हा पहिला एकला होता, पुणे आता डाऊन चालले वर्ष. त्याच्या मागे वेगवेगळे पॉलिसीज असतात, टर्म्स असतात. 400 एकर मध्ये जे प्राणी वगैरे होते, एक तर असं करायला पाहिजे होतं, ठीक आहे, ते जे प्राणी वगैरे एकतरी यंत्रणेला प्रोजेक्ट एखादी अलोकेट करून त्या प्राण्यांना वगैरे सेक्युअर करून रेस्क्यू करून त्यांना बाजूला काढून ठेवायला पाहिजे होतं. दॅट इज बेस्ट. पण त्या ठिकाणी तसं करण्यात आलं की हे चुकीचं आहे. मग तू प्रोजेक्ट केला पाहिजे का, तू केला पाहिजे. आता आपण हैदराबादचं बोलायला लागलो, आपलं देणं नाही घेणं नाही, आपला मराठवाड्याचा एक आपला संबंध. आपण पहिला आपल्याला एक सवय आहे आपल्या लोकांना, 3 जणांच्या पोस्ट बघितलो, बचाओ बचाओ बचाओ, ते भावनिक ना, प्राणी रडलेल्या काही करलेल्या. रोज बकरी कापून खाता होता बरं वाटते का तुम्हाला, रोज कोंबडे दाबून खाता होता बरं वाटतं का तुम्हाला. आता सर कोंबडे बकरी वेगळे, हारण वेगळे, हा ठीक आहे, तुझ्या दृष्टिकोनाला वेगळे, हा माझ्या दृष्टिकोनाला वेगळे. आता मुद्द्याकडे घ्या. त्या ठिकाणी अबे तू इथं पोस्ट टाकलेलास ना, तुझ्या मराठवाड्याची का आलाय ती बघ ना. मराठवाडा म्हणजे आपला संभाजीनगरचा रिजन आला, जालना आला, ह्याच्यामध्ये आपला लातूर आला, ह्याच्यामध्ये धाराशिव आला, त्याच्यामध्ये पूर्ण हे नांदेड बिंदड आपल्यामध्ये आला. आपली काय परिस्थिती आहे रे, घंट्याची परिस्थिती, आपली काहीच परिस्थिती. त्याच्यात लातूरचं बोलतो मी. आता नियम असा आहे की 33% झाडं असायला पाहिजे. राज्याचे जेवढे काही आहे ना, त्याच्यात 33% झाडं असायला पाहिजे. लातूर जिल्ह्यात झाडं किती पाहिजे तुम्हाला, 0.01%. म्हणजे लोक मला वाटतं सोशल मीडियावर ज्ञान पाजवत होते काही, तिथं हे झालं असं झालं. माझा त्यांना सल्ला आहे, काय कर, तुझ्या शेतामध्ये फक्त धुऱ्यानं झाड लाव, बस एवढंच कर. अगं तुम्ही भावकीचं झाड राहिलं तर दोघांचं झाड तुटून टाकता आणि लोकांना ऍक्शन केलं लागतं. तू एवढंच काम कर, धुऱ्याला असलेलं झाड तोड नको आणि असलेलं तर लाव अजून 10 झाड. आपल्याकडे 33% झाडं वाढलं पाहिजे, ते नाही पडलं तिकडलं. तू इथं लाव ना, 10 वर्षात कर इथं तू तर 400 एकरचा जंगल तयार कर. तू हो जाधव मोळे पेन हो, मला माहिती नाही बरं का, मला माहिती नाही, एक सांगतो मी तुम्हाला तयार.
ते असं काही नसतं बेटा, इमोशनल व्हायचं काय त्या ठिकाणी बघायचं त्या पद्धतीने आपण करायला शिकायचं. असं भावनिक होऊन देशाचा विकास होत नसतो. लई लोक काय करतात, शेतातून हायवे चाललं, माझ्या आज्याची आहे बाबा, मी करतात हायवे जाऊ देत नाही. तसं ज्वलंत उदाहरण देतो लातूरचं तुम्हाला. लातूरला जाताना त्या ठिकाणी हायवेच्या बाजूला वरी त्या अष्टामुळपासून मोजून जावं लागते. का बरं? तुला काहीतरी पैसे मिळाले, थोडे काहीतरी पैसे राहिलेत का काय नको कोर्टात घातलं. त्या प्रोजेक्टला किती खर्च आला असेल बघा. त्याला जेवढे पैसे मिळाले तेवढे त्याच्यात तिप्पट चारपट त्या रोडला पैसा गेला असेल, त्याला रोड अडवलं त्या ठिकाणी. आणि ते चुकून काय करणार, गाड्या सरळ पुढे चालल्या म्हणून ऍक्सिडेंट जास्त होईल. पुढे लगेच ते टोल नाका झाले आणि ते काय मी 3-4दा चुकून गेलो पुढे. हे असा प्रकार असतात. शेतामध्ये जर समजा अरे आपण शेतामध्ये धुरा देत नाही, शेतामध्ये रोड देत नाही, बाजूच्यातला माल आणायला आपण त्या ठिकाणी आणि आपण चालू इथं पोस्ट करायला आपण शेतामध्ये हरिण त्या इथं हरण बिरणार हरण मारतात लोक त्या ठिकाणी शेतामध्ये. मोर सोडणार, मोर मारून खोले जात लोक. ते कुठे गेले की तिथे 4 मोर दिसले का लगेच पाहून तिथं सोडा. त्या कोकणाची वाट लागून चालली. त्या कोकणामध्ये एवढे प्रोजेक्ट झाला, त्या कोकणाची पूर्ण वाट लावून टाकून दिले, त्या कोकणाचं सोडून बाकीच. असा आयटी प्रोजेक्ट जर कोकणात झाला तर बेटर होईल. त्या कोकणामध्ये ऑइल रिफायनरी वेगळ्या, ऑइल रिफायनरी पॉइझनस असते, चांगलं नसते, तुम्हाला सांगायची गरज आहे, तुम्हाला माहिती आहे. कारण त्याच्यामध्ये पिरियड असतो, पॉइझनस त्या ठिकाणी इन्ग्रेडियंट बाहेर निघतात. ते गेलं तिकडे, घ्या इकडेच. कोकण हा असा रिजन आहे, मला वाटतं की कोकणची जे बायोडायव्हर्सिटी आणि कोकणचं जो काही क्षेत्र आहे, जे अनुभव आहे क्षेत्र, अख्ख्या भारतामध्ये जर सर्वात भारी जर टुरिझम क्षेत्र कोणतं होऊ शकतं तर कोकण होऊ शकतं. पण जे लोकलचे लोक आहेत त्यांचा हा रोल मोठा असतो, योगदान मोठा असतो. तिथे लोक काय केले जास्ती, कोकणचे लोक जे आहेत मॅक्सिमम ठाणे आणि मुंबईला कामाला जातात, ठाणे आणि मुंबईला जातात आणि त्याच्यामुळे त्यांचं राहिलं नाही. जे डेव्हलपमेंट करायला पाहिजे होतं तसं झालं नाही, किंवा त्याच्याकडे जे विकास व्हायला पाहिजे होतं तसं झालं नाही, किंवा टुरिझमसाठी ज्या प्रकारच्या फॅसिलिटी दिली पाहिजे तशा प्रकारे मिळाले नाही. त्याच्यामध्ये त्यांचा काय दोष नसतो, अर्ध दोषा सरकारचा पण असतो आणि अर्ध लोकांची इच्छाशक्तीवर सुद्धा दोष असतो. मॅक्सिमम लोक तिकडले काय करतात, गुजराती लोक, मुंबई पुण्याची लोक तिकडले जागा खरेदी करतात जास्तीत जास्त. म्हणजे जसं मुंबईमध्ये आता पुण्याची हाल तशीच झाली, येणाऱ्या काळात पुण्याची हाल तशीच होईल. महाराष्ट्र हा फक्त नकाशावर महाराष्ट्र राहील आणि त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जॉब्स जावा महाराष्ट्र बँकेत कुठल्याही बघा तिथं कामाला मित्र आंध्राचं नाही तुम्ही यायचं. म्हणजे आपण त्या राज्याच्या विरोधात या देशाचा नाही. आंध्र प्रदेश मधला जर व्यक्ती असेल तर त्याला तिथं काम मिळालं पाहिजे. तरी इथपर्यंत कामावर यावं, बरोबर आहे ना बेटा, तरी तिथंच काम करावं. काही महाराष्ट्रातला एक समजा आपला मुलगा आहे मराठवाड्यात, चला महाराष्ट्राचा मुलगा आहे मराठवाड्याचा आहे, मग माझ्या लातूरचा मुलगा पुण्यालाच का बघा, भाषण दिल्यासारखं सोपं नाही. भाषण द्यायला खूप सोपं आहे. पण लातूरला त्या पुण्याला चालले तर मी पुण्याला जाऊ नये म्हणून मी काय केलं पाहिजे, पहिला त्याच्यावर अभ्यास केला पाहिजे, मग पुन्हा सांगितलं पाहिजे पुण्याला जाणून दिल्लीला जाणून तिला जाणून. आज आपल्या सांगा तुमच्या गावची खेडेगावात तुम्ही या होता, तुमच्या गावातल्या अर्ध्याच्या वरील मुंबई पुण्याला याची सांगा, अर्ध्याच्या वर राहतील म्हटलं कमीत कमी सांगा. कंटे तर पुण्याचे टाक मुंबईला, कंटे पूर्ण 90% कंटे मुंबईमध्ये म्हणाला मी, आणि टोटल बिल्डिंग वर कन्स्ट्रक्शनच्या कामावर होती. का ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला दिली जात नाही आणि त्या ठिकाणी इनडायरेक्टली तर असं खूप मोठा रॅकेट असं झालं. तो तिथे बोलू आपण म्हणून तर द रिलीज ऑफ द स्टोरीज इन द प्रीफॉल इन द प्रीफॉल द इनिशियल वेलोसिटी किती असते, 0 असते आणि ऍक्सिलरेशन मुळे सॉरी ऑन इन्क्रीजिंग ड्यू टू ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी त्याची वेलोसिटी वाढत असते ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे, ऍक्सिलरेशन मुळे. आणि during free fall the frictional force due to air opposes the motion of object. आता सांगितलं ओढू खाली पडताना एक फोर्स अपोज करतो, कोणता फोर्स करतो बेटा, फ्रिक्शनल फोर्स. दुसरा आणखी एक असतो म्हणून बायलॉन्ड फोर्स. कोणता फोर्स बेटा, कोणता फोर्स म्हणतात त्याला, आयन फोर्स, किंवा त्याला आणखी एक नाव आहे अपथ्रस्ट फोर्स. कोणता बेटा, अपथ्रस्ट. त्याला काय म्हणतात, बायॉन. काय म्हणतात बेटाला, बायॉन. म्हणजे कोणते कोणते फोर्स आपल्या झाले बेटा, सर 2 झाले. कोणतं झालं रे, सर फ्रिक्शनल झाला. दुसरं कोणतं झालं, सर अपथ्रस्ट झाला. त्यालाच काय म्हणतात बेटा सांगा, बायॉन. काय म्हणतात त्याला, बायॉन. मग या ठिकाणी बघा, ए म्हणजे काय असतं म्हणलं मी, जी असतो. ए म्हणजे काय असतो बेटा, जी. तर आपल्याला 3 इक्वेशन आपल्याला मिळतं. आता मला सांगा, जो काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे वरून येताना जी ची व्हॅल्यू काय करतात, जी हा वरून खाली येऊ लागलाय ना,
म्हणजे हा काय करू लागला, त्या फोर्सला कमी केला. तर या ठिकाणी जी ला मायनस करायचं. काय करायचं बेटा? मायनस. फॉर कॅल्क्युलेटिंग द मोशन ऑफ ऑब्जेक्ट फॉर अपवर्ड ऍक्सिलरेशन इज निगेटिव्ह. ज्यावेळेस आपण मोशन एखाद्या ऑब्जेक्टचं कॅल्क्युलेट करतो वरील टाकल्यानंतर आणि तो ऑब्जेक्ट खाली पडू लागला, त्याच्यावर फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपला आहे, अशा वेळेस आपण जो जी आहे त्याला ऍक्सिलरेशन म्हणतात. त्याला काय करतो आपण? निगेटिव्ह करतो. काय करतो बेटा? सांगा काय करतो? निगेटिव्ह. आता आपल्याला 3 लॉज माहिती आपल्याला. बघा बेटा, V is equal to U plus AT. V is equal to U plus AT. हे आपल्याला पाठायला याची व्हॅल्यू काय करता येते? तर मायनस जी घ्या. बरोबर आहे. आणि इनिशियल वेलोसिटी किती होती सांगा बरं का? सर 0 होती. 0 होती. आता सांग V बरोबर काय ते? सर 0 आहे. त्याची किंमत काय? मायनस जी आहे. आणि ची काय बेटा? टी. हा किती ते? मायनस जी टी. हे लिहून घ्या. हे तुम्हाला कुठे दिलेलं नाही माहिती नव्हतं. मायनस जी टी. दूसरा बघा बेटा, S इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर. हा फॉर्म्युला आठवता सर्वांना? सांगा. S ला S किंवा U ची किंमत काय सांगा? सर 0 आहे. T 1/2 A च्या जागी काय लिहिता येते? सर मायनस जी लिहा आणि T स्क्वेअर. आणि किती आला बेटा सांगा? सर 0 आला. हे मायनस इंटू प्लस काय होते? मायनस G/2 into T square. So 1/2 into GT square. 1/2 into GT square or minus 1/2 into GT square. तो equal to what? Next, अजून एक फॉर्म्युला होता V square is equal to U square plus 2AS. आठवतं का नाही सर्वांना? सांगा बरं का? V square ना V square. U ची किंमत काय आहे? 0. A ची किंमत काय? मायनस जी. आणि हा S. V स्क्वेअर बरोबर काय आलं बेटा? मायनस 2GS. ठीक आहे. ठीक आहे. कळलं पाहिजे. मला डायरेक्ट दिलं पुस्तकामध्ये. डायरेक्ट काय कळलं? त्याची पार्श्वभूमी पण कळलं पाहिजे की तुम्हाला काय आलाय कसं आलाय. तर ओके आहे. The value of G is same for all the objects at a given place on the earth. म्हणजे अर्थच्या सरफेसवर जे कोणताही ऑब्जेक्ट असेल त्या ऑब्जेक्टची आपण सरासरी जीची व्हॅल्यू करतो दॅट इज 9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ही अंदाजे जवळपास सारखी करतो. ठीक आहे. पुढे बघा, they thus any two objects irrespective of their masses or any other properties when dropped from the same height and falling freely will reach the earth at the same time. म्हणून कोणते दोन ऑब्जेक्ट असेल irrespective of their masses according to their masses or any other properties असेल, जर आपण त्या ठिकाणी when dropped from टिपिकल हाईट वरून जर आपण त्याला टाकलं त्या ठिकाणी तर काय होतं सांगा बरं का बेटा? तर दोन्ही एकदाच पोहोचतात. पण त्या ठिकाणी जर कागद असेल आणि दुसरं काय असेल तर पोहोचतात का बेटा? नाही पोहोचत. का? प्रॉपर्टी वेगळी आहे ना. कागदाची प्रॉपर्टी वेगळी आहे, कागदाची डेन्सिटी वेगळी आहे आणि स्टोनची डेन्सिटी कशी आहे? वेगळी आहे. ज्याची डेन्सिटी जास्त आहे तो लवकर पोहोचतो खाली. आजच एक प्रश्न पडला होता ना तुम्हाला, मिथेन गॅसची मिथेन लिक्विडची डेन्सिटी जास्त आहे का वॉटरची?
तर मिथेन काय होतो, वरी येतो आणि पाणी काय असतो, खाली राहतो. आणि जे खाली असतो त्याची डेन्सिटी कशी असते, जास्त.